हॅलो स्टुडंट, इयत्ता चौथीमधील स्कॉलरशिपच्या न्यूमेरिकल्सला आपण स्टार्ट केलं होतं. लास्ट व्हिडिओमध्ये आपण पहिला आणि दुसरा चॅप्टर बघितला होता. आजच्या व्हिडिओमध्ये मी लेसन नंबर 3 स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी हा लेसन समजून सांगणार आहे. लेसनमधील स्वाध्याय सांगायच्या आधी मी थोडंसं बेसिक लेसनबद्दल सांगणार आहे. म्हणजे स्थानिक किंमत म्हणजे एक्झॅक्टली काय असते, दर्शनी किंमत म्हणजे काय असते आणि विस्तारित त्याची मांडणी कशी असते. फॉर एक्झाम्पल मी इथे एक संख्या घेतली. इथं 5, 1, 3, 4, 2 हे मराठी अंक पण आपण घेऊ शकतो किंवा देवनागरी लिपीमध्ये पण घेऊ शकतो. तर इथं बघा 5ची स्थानिक किंमत किती आहे, तर 5 आणि 5 हा ज्या जागेवर आहे इथं बघा एकक, दशक, शतक आणि हजार, हजारव्या स्थानी आहे. तर 5ची स्थानिक किंमत आहे 5000. 1ची स्थानिक किंमत आहे 1, हे बघा एकक, दशक, शतक आणि हजार. 1ची स्थानिक किंमत आहे 1000. 3ची स्थानिक किंमत आहे बघा एकक, दशक आणि शतक स्थानी आहे 3, तर 3ची स्थानिक किंमत आहे 300. 4ची स्थानिक किंमत आहे 40. 2ची स्थानिक किंमत आहे 2. आणि दर्शनी किंमत म्हणजे ज्या या अंकाची किंमत आहे, जसं 5ची किंमत 5 आहे तर फक्त दर्शनी किंमत इथं 5 आहे आणि याची स्थानिक किंमत आहे बघा 5000. 1ची दर्शनी किंमत फक्त 1 आहे. 3ची दर्शनी किंमत 3 आहे. 4ची दर्शनी किंमत 4 आहे आणि 2ची दर्शनी किंमत 2 आहे. संख्या बघा मी इथं मांडलेल्या आहेत. तर ही जी संख्याची मांडणी आहे या मांडणीला म्हणतात विस्तारित मांडणी आणि या आहेत त्याच्या स्थानिक किमती आणि ओरिजिनल या आहेत त्याच्या दर्शनी किमती. तर स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामधील पहिलाच प्रश्न बघा. 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे. बघा हजारव्या स्थानी आहे एकक, दशक, शतक आणि हजार. तर हजारव्या स्थानी 0 आहे आणि एकक स्थानी बघा इथं 1 आहे. तर 0 आणि 1ची जर आपण बेरीज केली तर 0 1ची बेरीज 1च येणार आहे. ऑप्शन नंबर 3 हा आपला योग्य उत्तर आहे आणि ऑप्शन नंबर 3ला इथे आपण सर्कल करून घेऊ. सेकंड क्वेश्चनमध्ये बघा म्हटलेलं आहे की पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे. तर 4 या अंकाची स्थानिक किंमत आपण वेगवेगळ्या ऑप्शनमध्ये चेक करूया. तर पहिल्या ऑप्शनमध्ये 4ची स्थानिक किंमत आहे बघा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 40,000. दुसऱ्या ऑप्शनमध्ये एकक, दशक, शतक आणि हजार 4,000 आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये 4ची स्थानिक किंमत आहे बघा एकक, दशक, शतक म्हणजे 400 आहे आणि 2 स्थानिक किमती आहे दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे एक 400 आहे आणि एक 40,000 पण आहे. आणि चौथ्या ऑप्शनमध्ये 4ची स्थानिक किंमत फक्त 4 आहे जी सर्वात कमी आहे. म्हणजे बघा इथे 40,000 किंवा 4,000 किंवा 400 पेक्षा 4 ही संख्या कमी आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर आहे आणि 4ला इथं सर्कल करून घेऊ. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 9 इथं संख्या दिलेली आहे बघा आपल्याला 9, 1, 7 आणि त्यानंतर 2 स्टार दिलेले आहेत. तर या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. जर त्यांची स्थानिक किमतीमधील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता असेल. म्हणजे बघा हे दोन्ही स्टारच्या किमती सारख्या आहेत. तर ऑप्शनमधील आपल्याला एखादी संख्या घ्यावी लागेल की ज्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 45 येणार आहे. तर ऑप्शन आहे आपल्या 3, 4, 5 आणि 6. तर मी वेगवेगळे ऑप्शन घेऊन इथं करून दाखवते. पहिल्यांदा आपण घेऊ 3, नंतर घेऊ 4, नंतर 5 आणि नंतर 6. तर 2 स्टारच्या जागी आपल्याला जर 3 घेतले तर पहिल्या जागी इथं बघा इथे 3ची स्थानिक किंमत असणार आहे 30 आणि या जागेवर असणार आहे 3. तर 30 मधून 30 वजा करावी लागणार आणि जर आपण 4 घेतले तर 3ची स्थानिक किंमत इथे 4 जर घेतले तर 40 आणि इथे राहणार आहे 4, किंमत राहणार आहे 50 आणि दर्शनी किंमत 5. जर आपण 6 घेतलं तर स्थानिक किंमत 60 बघा एकक, दशक स्थानी आहे म्हणून आणि दर्शनी किंमत 6. तर यापैकी कशाची आपली स्थानिक किमतीमधील फरक 45 येणार आहे. तर वजाबाकी करू. 30 मधून 3 गेले 27, 40 मधून 4 गेले 36, 50 मधून 5 गेले 45. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे बघा. तिसरा ऑप्शन 5. कारण आपल्याला 6 आता करायची पण गरज नाही. जर आपण केलं तरी पण 60 मधून 6 गेले इथे 54 आन्सर येणार आहे जे आपलं आन्सर नाही आहे. आपल्याला फरक काढायचा आहे 45. तर ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आन्सर आहे आणि 3ला टिक करून घेऊ. त्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. त्याच्या स्थानिक किमतीमधील फरक 0 असल्यास तो अंक कोणता असेल. हा चौथ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हे बघा कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत जर समान असेल तर तो अंक 0च असणार आहे. बघा इथं ऑप्शन दुसऱ्याला टिक करून घेऊ आपण न सॉल्व करताही. कारण कोणत्याही संख्येची स्थानिक आणि दर्शनी किंमत 0 असल्यानंतरच समान असणार आहे, अदरवाईज नाही. किंवा कोणतीही त्याऐवजी संख्या जर असली तर त्याची काही ना काही स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत निघेल. 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे 36,996 या संख्येतील अधोरेखांकित अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती. बघा इथे म्हटलेलं आहे की दर्शनी किमतीमधील फरक किती.
तर 6ची दर्शनी किंमत इथे 6 आहे. परंतु इथे बघा, जर 6ची दर्शनी आणि स्थानिक किमतीमधील फरक जर आपल्याला विचारलं असतं, तर आपण इथे 6ची स्थानिक किंमत असती बघा, एकक, दशक, शतक, हजार. 6,000 मधून 6 वजाबाकी केला असता. परंतु आपल्याला विचारलेलं आहे की त्याच्या दर्शनी किमतीमधील फरक किती. तर 6ची दर्शनी किंमत ही 6च असते आणि 6 मधून 6 जर आपण वजा केले तर 0 येणार आहे. तर ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. इथं गोंधळून जायचं नाही विद्यार्थ्यांनी आणि 3ला इथं टिक करा आणि तिथे 3ला सर्कल करा. 6 नंबरच्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 39,564 या संख्येतील सर्व अंकाच्या दर्शनी किमतीची बेरीज किती असेल. तर इथं स्टुडंट लिहून पण दर्शनी किंमत काढू शकतात. म्हणजे हे बघा, इथे जेवढे संख्या दिलेली आहे ना, आपल्याला त्या संख्येची बेरीज काढायची आहे आणि आन्सर काढायचं आहे. तर इथे बघा, 3 आणि 9 12, 12 आणि 5 17, 17 आणि 6 23, 23 आणि 4 27. तर या संख्येची बेरीज करायची आपल्याला. आपण एकाखाली एक मांडून पण करू शकतो इथं. तर 27 ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेला आहे. तर ऑप्शन नंबर 4ला इथे सर्कल करून घेऊ. 7व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती असेल. तर 17,500 म्हणजे बघा, 17,500 म्हणजे 17,000ला पाव कमी. तर बघा, पहिल्यांदा 1000चा पावभाग काय असते. तर 1000चा पावभाग असते 250. ठीक आहे. तर 17,500चा अर्थ असतो की 17,000ला पावभाग कमी. तर इथे बघा, जर आपण 1000चा चौथा भाग जर घेतला तर 1000चा चौथा भाग असतो 250 आणि 17,500 म्हटले म्हणजे एक भाग कमी म्हणजे 250 कमी. तर 17,000ला 250 कमी. तर आपण दोन पद्धतीनं करू शकतो. 17,000 मधून 250 कमी करून किंवा 16,000 मध्ये 3 पाव भाग मिळवून. तर 17,000 मधून जर आपण 250 कमी केले, इथे 17,500 आपल्याला म्हटलेले आहे. 17,000 मधून 250 कमी करायचे. ठीक आहे. तर वजाबाकी इथे करू. 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 5 जात नाही, कॅरी करू. 10, 10 मधून 5 गेले 5, इथे 9 येणार आहे. 9 मधून 2 गेले 7, इथे 6 आणि 1. 16,750 ही संख्या आपल्याला मिळाली. अजून क्वेश्चन संपलेला नाही आहे. अजून आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे की या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत. शतक स्थानी कोणता अंक आहे बघा, 16,750 मध्ये एकक, दशक, शतक. शतक स्थानी 7 आहे आणि याची स्थानिक किंमत आहे 700. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत कोणती आहे. तर शतक स्थानी असणाऱ्या अंकाची स्थानिक किंमत आहे 700. ऑप्शन नंबर 1 बरोबर आन्सर आहे आणि इथे सर्कल करून घ्या ऑप्शन नंबर 1ला. 8व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 8, 10,000, 11,000, 75 शतक, 8 एकक असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आहे. तर पहिल्यांदा क्वेश्चन मी मांडून घेते आणि त्यानंतर ही आपल्याला कोणती संख्या मिळेल ते आपण बघूया. 8, 10,000. ठीक आहे. बघा, मी एक एक मांडेन इथं. 8, 10,000. तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. ठीक आहे. 8, 10,000. परत म्हटलेलं आहे 11,000. तर एकक, दशक, शतक, इथे येणार आहे हजार. 11,000. त्यानंतर म्हटलेलं आहे 75 शतक. तर एकक, दशक आणि 75 शतक. ठीक आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे की 8 एकक. तर 8 एकक इथं देवनागरी लिपीमध्ये आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, म्हणून मी देवनागरी लिपीमध्ये ॲड करेल. त्यांची बेरीज करून बघूया आपण. इथं 8, 0, 5, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. सॉरी, इथं मराठी अंक. तर 9, 8, 5, 0, 8. तर 9, 8, 5, 0, 8 हा ऑप्शन कोणत्या याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. हे बघा, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर आहे आणि ऑप्शन नंबर 4ला आपण टिक करून घेऊ. बघा, 9, 8, 5, 0, 8. 9व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पहिल्यांदा बघू, 4ची स्थानिक किंमत किती आहे. 30,458. इथे 4ची स्थानिक किंमत आहे 400 आणि 8ची स्थानिक किंमत आहे 8. याच्या किती पट आहे. तर 400/8 याचा लोएस्ट फॉर्म काढू, म्हणजे अति संक्षिप्त रूप काढू.
तर 8नं जर आपण 400ला डिवाईड केलं, इथं 400 लिहिले, 8 लिहिले, 8 पंचे 40, 8 शून्य शून्य, शून्य खाली घेतला आणि आन्सर आला 50. तर किती पट आहे? तर 50 पट आहे. तुम्ही डिवाईड करून बघू शकता विद्यार्थी. 50 पट ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला दिलेला आहे. ऑप्शन नंबर 3ला इथे टिक करू आणि इथे सर्कल करू. 10व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की एका 5 अंकी संख्येत अ, ब, क, ड, ई हे अंक अनुक्रमे दस, हजार, हजार, शतक, दशक, एकक स्थानी आहे. तर त्या संख्येची स्थानिक किमतीची बेरीज किती? तर आपण सिम्पली बघून घेऊ कोणती असणार आहे आपली. तर 5 अंकी संख्या आहे. तर 5 अंकी संख्या ज्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेली आहे ती आपण घेऊ. तर हे बघा 1, 2, 3, 4, 5. तर इथं पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला 5 अंकी संख्या मिळाली आहे. म्हणजे त्या पायरीवर 5 अंक येणार आहे आणि दुसऱ्या पायरीवर बघा 4 अंक, तिसऱ्या पायरीवर 3 अंक, मग 2 अंक, एक अंक कमी होत जाणार आहे. तो ऑप्शन नंबर 1च करेक्ट आन्सर आहे. इथं पहिल्याला टिक करा. पण तरी आपण बाकीचे ऑप्शन चेक करून घेऊ. तर बघा इथं 5, 4, 3, 2, 1 बरोबर उत्तर ती मांडणी आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. आणि दुसऱ्याला रिचेक करू. तर इथे बघा 1, 2, 3, 4च अंक दिलेले आहे. हा ऑप्शन कट होणार आहे. 1, 2, 3, 4, 5 इथे दिलेले आहे. परंतु 5 नंतर हे 4 2 नंबरच्या पायरीवर आपल्याला 4 अंक असायला पाहिजे होते. इथं 3च अंक आहेत. तर हा ऑप्शन नाही. चौथ्यामध्ये बघा 1, 2, 3, 4, 5 अंक दिलेले आहे. परत 1, 2, 3, 4 अंक दिलेले आहे. परत 1, 2, 3, 4 अंक दिलेले आहेत. तर 5 नंतर 4 नंतर 3 अंक असावे. तर ही मांडणी चुकीची आहे. पण चौथ्या नंबरच्या ऑप्शनची मांडणी नाही घेऊ शकत. तर पहिला ऑप्शन करेक्ट आन्सर आहे आणि इथं एला सर्कल करून घ्या. 11व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे 86,750 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल? तर बघा सर्व अंकाची जर आपण स्थानिक किंमतीची जर बेरीज केली तर त्याचा आन्सर आपण इथं काढू शकतो. म्हणजे बघा जर आपण 86,750 याचं विस्तारित रूप जर लिहिलं आणि त्याची बेरीज केली तर ती तेवढीच येणार आहे. परंतु मी मांडून दाखवेल की कशी येणार आहे. 86,750 ठीक आहे. 86,750 याची जर स्थानिक किंमत काढली बघा मी तर स्थानिक किंमत काढेल. इथे बघा 1, 2, 3, 4 संख्या आहेत तर 4 शून्य येणार. 6 नंतर मग नंतर 6, 6 नंतर 3 संख्या आहे 3 शून्य येणार. 7 नंतर 2 संख्या आहे 2 शून्य येणार. 5 नंतर एकच संख्या 1 शून्य येणार आणि 0 नंतर काहीच नाही येणार आहे कारण काही दिलेलं नाही. आणि या सर्व 1, 2, 3, 4, 5 यांची जर आपण बेरीज केली तर बघा 0, 5, 7, 6 आणि 8 86,750 हीच संख्या येणार आहे. परंतु ही आपल्याला देवनागरी लिपीमध्ये दिलेली आहे ऑप्शनमध्ये. तर 86,750 ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आन्सर आहे आणि इथं 2ला सर्कल करून घेऊ. फक्त हे आपल्याला देवनागरी लिपीमध्ये दिलेलं आहे. 12वा क्वेश्चन 77,777 या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत याची बेरीज किती होईल? 77,770 मी लिहून घेतलं इथं आणि हजारव्या स्थानी काय येणार आहे तर बघा इथं एकक, दशक, शतक, हजार. हजारव्या स्थानी येणार आहे 7,000 आणि दशक स्थानी येणार आहे 70. यांची बेरीज म्हटलेली आहे आपल्याला. तर 7,000 आणि 70ची बेरीज 0, 7 इथं बेरीज करून घेऊ 0 आणि 0, 7 सॉरी 7,070 हा आन्सर आला. 7,070 ज्या ऑप्शनमध्ये असणार आहे आपण त्या ऑप्शनला टिक करू. तर 7,070 ऑप्शन नंबर 4 करेक्ट आन्सर आहे आणि 4ला आपण टिक करून घेऊ इथं ठीक आहे. 13व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते आहे? तर बघा 82,000 तर इथे बघा आपण या संख्येमधूनच बघून करू शकतो. 8 बघा 8 नंतर किती संख्या आहेत 1, 2, 3, 4. 8 नंतर आपल्याला 4 शून्य हवे. तर ऑब्वियसली पहिल्या ऑप्शनमध्ये 3च शून्य आहे तर पहिला ऑप्शन कट होणार आहे. आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये 1, 2, 3, 4 हा असू शकते. तिसऱ्या ऑप्शनमध्ये चेक करू 1, 2, 3, 4 हा असू शकते. 1, 2, 3, 4 हा पण असू शकते. तर यापैकी कोणता करेक्ट आहे आपण चेक करू. तर 8 नंतर 1, 2, 3, 4 शून्य आपल्याला मिळाले 3 ऑप्शनमध्ये. 7 नंतर हे बघा 2 नंतर 1, 2, 3 शून्य. तर 2 या तिन्ही ऑप्शनपैकी चेक करू. 2 नंतर 3 शून्य कशामध्ये दिलेलं आहे तर 1, 2, 3 हा दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे हा असू शकते. 2 नंतर 1, 2, 3 शून्य चौथ्यामध्ये बी असू शकते. 1, 2, 3, 4 नाही. तिसरं ऑप्शन कट झालं कारण इथे 4 शून्य दिलेले आहे आणि 2 नंतर आपल्याला 3 शून्य हवे. तर दुसरा किंवा चौथ्यापैकी एक आन्सर असू शकते आपला. त्यानंतर चेक करू 8 झालं 2 झालं 7 नंतर 2 शून्य. हे बघा इथे 7 नंतर 2 शून्य आहे आणि इथे 7 नंतर 3 शून्य. तर ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आन्सर आहे. 4 ऑब्वियसली कट झालं. चौथा ऑप्शन बघा इथं ऑलरेडी कट झाला आता आपलं
दोनच नंबरचा आन्सर बरोबर आहे. आपण चेक करून घेऊ. बघा 8 नंतर 1 2 3 4 0 4 0 2 नंतर 1 2 3 संख्या आहे तर 2 नंतर 3 0 7 नंतर 2 संख्या आहे तर 2 0 2 नंतर 1 0 आणि 9 हा एकक स्थानी आहे. तर ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आन्सर आहे आणि इथे 2 ला सर्कल करून घ्या. 14व्या क्वेश्चनमध्ये बघा म्हटलेलं आहे पुढीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीचे 5000 7 10,000 3 शतक 2 दशक 4 एकक ही संख्या दर्शविलेली आहे. तर आपण ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शनमधूनही चेक करू शकतो किंवा सॉल्व करू शकतो आपण. मी इथे बघा उभी मांडणी करून घेते. 5000 7 10,000 एकक दशक शतक हजार आणि 10,000 7 10,000 3 शतक एकक दशक. इथे येणार आहे 3 शतक 2 दशक म्हणजे 2 नंतर 0 आणि 4 एकक यांची बेरीज किती येणार आहे बघा. इथे येणार आहे 4 2 2 इथे येणार आहे 3 इथे बघा 5 0 5 आणि 7. तर बघा जर याची आपण विस्तारित मांडणी जर केली तर 7,000 ठीक आहे 10,000व्या स्थानी आहे. 7 नंतर 1 2 3 4 शून्य येणार आहे. 5 नंतर 3 शून्य येणार आहे प्लस 3 नंतर 2 शून्य येणार आहे प्लस 2 नंतर 1 शून्य येणार आहे प्लस 4 ठीक आहे. 7 नंतर 1 2 3 4 शून्य 5 नंतर 3 शून्य 3 नंतर 2 शून्य त्यानंतर 20 आणि 4. तर हा ऑप्शन नंबर आपल्याला कोणत्यामध्ये दिलेला आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे. तर तिसरा ऑप्शन करेक्ट आन्सर आहे. तर तिसऱ्या ऑप्शनला सर्कल आपण इथं करू शकतो. 15व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 7000 80 आणि 3 याचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते. बघा 7000 मध्ये आपण 80ची बेरीज केली तर 7080 झाले आणि 3ची जर बेरीज केली तर 7083 झाले. तर 7080 अधिक 3 याचे विस्तारित रूप झाले तर 7083. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 1 ला आपण टिक करून घेऊ. 16व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 500 रुपयाच्या 30 नोटा 100 रुपयाच्या 16 नोटा 10 रुपयाच्या 10 नोटा व 1 रुपयाची 6 नाणी मिळून होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते असणार आहे. तर आपण पहिल्याला सिम्प्लिफाय करू नंतर याचे आन्सर काढू. तर 500 रुपयाच्या 30 नोटा ठीक आहे. तर 500 गुणिला 30 त्यानंतर म्हटलेलं आहे की 100 रुपयाच्या 16 नोटा 100 गुणिला 16 त्यानंतर 10 रुपयाच्या 10 नोटा 10 गुणिला 10 प्लस 1 रुपयाची 6 नाणी तर 1 गुणिला 6 1 गुणिला 6 इथे 6 झाले 10 गुणिला 10 इथे 100 झाले 16 गुणिला 100 इथं 1600 झाले इथं 30 1 2 0 1 2 5 त्रिके 15 तर 15 नंतर 3 शून्य 16 नंतर 2 शून्य 1 नंतर 2 शून्य आणि 6. तर हे आपलं ऑप्शन असणार आहे. तर ऑप्शन नंबर कोणता आहे चेक करू आपण. 16व्या क्वेश्चनचा आन्सर. तर बघा पहिलाच ऑप्शन आपल्या बरोबर आहे. हे 15 नंतर 3 शून्य 16 नंतर 2 शून्य 1 नंतर 2 शून्य आणि 6 हे करेक्ट आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर 1 हा टिक करून घेऊ आणि इथे सर्कल करून घेऊ. 17व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेले आहे की 30,500 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहायची. तर 30,500 याचा अर्थ असतो 30,000 आणि 500. तर इथे बघा एकक दशक शतक हजार आणि 10,000 30,000 आणि 500. तर पहिल्याच ऑप्शनला आपण टिक करू शकतो. ऑप्शन नंबर 1 ला सर्कल करून घेऊ. पण बाकीचे ऑप्शन जर आपण चेक केले तर इथे बघा 30,000 आहे परत 5,000 आहे. तर हा ऑप्शन चुकीचा आहे. बाकीच्या जागी 30,000 दिलेलंच नाही आहे. तर दुसरा आणि चौथा चेक करण्याची गरजच नाही आहे. 8व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 2 गुणिला 10,000 5 गुणिला 1000 5 गुणिला 100 याचे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे असणार आहे. तर 2 गुणिला 10,000 आपले असणार आहे 20,000 5 गुणिला 1000 आपले असणार आहे 5,000 त्यानंतर 5 गुणिला 100 आपले असणार आहे 500 ठीक आहे. याचे विस्तारित रूप तर बघा पहिले आपण यांना लिहू या संख्येची बेरीज करून घेऊ 0 0 5 5 आणि 2 ठीक आहे. तर 25,500 हा आन्सर भेटला आपल्याला. तर 25,500 कुठे दिलेला आहे आपल्याला इथं आहे 25,000 25,500 25,000 26,000 इथं बघा 25,500 म्हणजेच 25,500 असतात. तर ऑप्शन नंबर 2 ला आपण टिक करू शकतो. ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आन्सर आहे. 19व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 5 गुणिला 10,000 3 गुणिला 100 5 गुणिला 10 व 5 याचे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे. तर 5 गुणिला 10,000 आपले होणार आहे 50,000. तर बघा इथं संख्या किती मिळणार आहे आपल्याला. तर संख्या जर आपण काउंट केल्या तर संख्या 5 अंकी संख्या असणार आहे. तर 5 अंकी संख्या कोणत्या सर्वच संख्या आपले 5 अंकी संख्या आहे परंतु 50,000 नंतर इथे बघा 3 गुणिला 100 300. तर लिहून घेऊ आपण आणि मग करू.
5 गुणिला 10,000 अधिक 3 गुणिला 100 आणि 5 गुणिला 10 अधिक 3 गुणिला 100 अधिक 5 गुणिला 10 अधिक 5. ठीक आहे. तर 5 गुणिला 10,000 झाले आपले 50,000. 3 गुणिला 100 झाले आपले 300. मांडणी केली मी. 5 गुणिला 10 झाले 30 आणि 5. याची जर आपण बेरीज केली तर इथे येणार आहे 5, 3, 3, 0 आणि 5. 50,335. 20व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलं आहे एका संख्येत 16,000, 16 दशक, 16 एकक आहे तर ती संख्या कोणती? इथे बघा 61,000 आहे, 66,000 आहे. फक्त ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला 16,000 दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर 3 ला सर्कल करून इथं आपण सर्कल करू शकतो. ठीक आहे. आपल्याला गलत ऑप्शन फक्त इथे कट करायचे आहेत. 21व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की 10 एकक अ प्लस ब बराबर 45 आहे. जर ब बराबर 5 असेल तर अ बराबर किती? इथं बघा ब बराबर 5 आहे इथं, तर अ बराबर ऑब्वियसली 4च असणार आहे, कारण 10 गुणिला 4 40, 40 अधिक 5 45. ठीक. अ च्या जागी 4 ही संख्या येणार आहे. ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आन्सर आहे. आणि इथं आपण चौथ्याला सर्कल करू शकतो. 22व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे चित्रात दाखवलेली संख्या यांचे विस्तारित रूप कसे लिहाल? चित्रात दाखवलेली संख्या बघा एकक, दशक, शतक आणि हजार. ठीक आहे. तर 1000 दिलेली आहे, म्हणजे आपल्याला 1000शी गुणाकार इथं बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये 1000शी गुणाकार दिली, तर 100शी गुणाकार आहे. बाकीच्या जागी 10 गुणिला 2 गुणिला 2 आहे. पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट आहे. आपण बाकीचे जर नाही चेक केले तरी चालेल, बट मी चेक करून घेऊ. इथं 2 गुणिला 1000 2000 होणार आहे. तर बघा 1 2 2000. त्यानंतर 1 गुणिला 100 म्हणजे बघा शतक स्थानी 1 आहे. 1 गुणिला 100. दशक इथं बघा 1 गुणिला 10 आणि एकक स्थानी 2. पहिला ऑप्शन आपला करेक्ट आन्सर आहे. इथं पहिल्याला सर्कल करून घ्या. दुसरा जर आपण चेक केला तर 2 गुणिला 100 इथं 200च येणार आहे, तर दुसराही येणार नाही. 2 अधिक 1 अधिक 1 इथं बेरीज करावी लागणार आहे. 2 गुणिला 10 इथं 20च येणार आहे. तर हा 2 गुणिला 10 इथं बघा जरी आपण याची व्यवस्थित मांडणी जरी केली 2 गुणिला 10 इथं 20 येईल, 2 गुणिला 2 इथं 4 येणार आहे. 100 गुणिला 2 इथं 200 येणार आहे. बघा दशकच्या स्थानी आपल्याला 200 दिलेलंच नाही आहे, तर बाकीचे ऑप्शन करेक्ट नाही आहे. स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमत याची विस्तारित मांडणी हा धडा आज आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.